रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले ब्लॉग नाही आहेत, आता इथून पुढे रोज ब्लॉग येतील असं तरी मी सांगते. कारण इतकं काम आणि गणेशोत्सव इतका म्हणजे एन्जॉय केला ना. काम भरपूर आहे, शिलाईचं काम आहे, भरपूर घरातलं काम आहे. आता तर नवरात्र आली, परत घर आवरायचं हे ते भरपूर काम. कामामुळं मला तरी व्हिडिओ काढायला वेळ भेटला नाही किंवा काढलेले व्हिडिओ पण पोस्ट करायला वेळ भेटला नाही. आता खरं तर सांगायचं म्हणजे ब्लॉगची सुरुवात जी करायची आहे ना मला, तर ती ब्लॉगची सुरुवात गणेश उत्सव झाला ना त्याच्याविषयी आपण बोलूयात. इतकं छान यावर्षीचा गणेश उत्सव गेला ना, म्हणजे तसं मी प्रत्येक गोष्टीत एन्जॉय करतेच. मला प्रत्येक गोष्टीत एन्जॉय करायला आवडतंच. मी कुठंही भाग घेते. मला कशाची म्हणजे असं मला ॲटिट्यूड म्हणा किंवा असं आता लाज वाटायला पाहिजे, पण आपली जी कला आहे ती सादर करायला हिंमत लागते, ताकद लागते असं मला वाटतं. आणि मला नाही लाजायला वगैरे आवडत. आणि मग खूप छान एन्जॉय केला. आता या आधीचे बरेचसे गणेश उत्सव होते ना, आम्ही घरातच खूप छान पद्धतीने सादर केले. पण बाहेर असं कधी गणेश उत्सवात आम्ही गेलो नाही, कारण आम्ही जिथं राहत होतो ना तिथल्या खरंच आता त्याच्याबद्दल बोलायला नाही पाहिजे, पण तुम्हाला लोकांना पण काहीतरी ठेचा मिरची खमंग असल्याशिवाय तुम्ही पण व्लॉग बघत नाही की नाही, खरं सांगा. म्हणून तुम्हाला सांगते माझ्या मनातलं. आता खरं तर उद्या एक व्लॉग येणार आहे, तो बघायला तुम्ही अजिबात विसरू नका. जरा किडे केलेले आहेत. मला ही भाषा आवडत नाही बघा, खरं सांगू. मी जसं बोपडी सोडली ना, खूप प्रयत्न करते मी की मला चांगल्या पद्धतीने चांगल्या विषयावर किंवा चांगलं आणि भाषा बदलायची होती मला, पण ते लोक तसे भेटतात आणि माझ्या वाटेला जातात, म्हणून मग मला ती भाषा वापरावी लागते. नाही तर मी माझ्या शिवमला आधीच सांगितलं होतं, मला प्रचंड म्हणजे माझी भाषा तिकडे इतकी रुळलेली आहे ना की माझ्या तोंडामध्ये शिव्या पण येतात कधी कधी. नॉर्मली सगळ्या गोष्टी शिव्या येतात. माझ्या नवऱ्याला एक शिव्या येत नाही, पण मला सगळ्याच प्रकारच्या शिव्या येतात. मग शिवम कधी तोंडातून शिव्या आल्यावर म्हणतो, मग मी तुम्हाला बोलली होती का नाही, मी बोपडी सोडल्यावर मी शिव्या देणार नाही म्हणून. तर लोक अशी भेटतात, मग त्यावेळेस शिवाय द्याव्या लागतात. आता तुम्हाला सांगते, गणेश उत्सव इथं म्हणजे जो गणेश उत्सव झाला ना, इथं असं इतकं छान पद्धतीने म्हणजे प्रत्येक गोष्टी. आणि मी पहिलंच ठरवलं होतं बरं का, कारण मला इथं आल्यावर पण 1-2 लोकांचा जरा अनुभव वाईटच आलेला आहे. म्हणजे लोक कामापुरते गोड बोलतात. त्यामुळे मी ठरवलं होतं की आता ह्या गणेश उत्सवात इतकं म्हणजे कुणाशी ते काय म्हणतात अटॅचमेंट ठेवायची नाही. आपलं जायचं, दर्शन घ्यायचं, आरती घ्यायची, प्रसाद घ्यायचा, रिटर्न यायचं असं ठरवलं होतं. आणि मला असं वाटलं की जर ह्या लोकांनी आपल्याला व्यवस्थित म्हणजे ज्या पद्धतीनं व्यवस्थित वागवलं, किंवा काही लोकांची मनोवृत्तीच असते की ते लोक कोणाशी व्यवस्थित वागत नाहीत, असं मी ठरवलं होतं की ते जर आपल्याला कुठं ऊन दिसलं तर आपण परत जायचं नाही, लांबून जाता येता गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं असं मी ठरवलेलं होतं. पण त्यांनी मला कुठंच असं काही भासून दिलं नाही. म्हणजे आम्हाला बी इवन शिवम, मी आणि इवन माझं सोडा बाकीच्याही कुठल्याही लोकांना त्यांनी अजिबात कमी समजलं नाही. प्रत्येक गोष्टी सगळ्यांना ते आवर्जून बोलवायचे, करायचे, सगळ्यांना मान दिला. आणि मी म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी विचारपूस केली की हे केलं पाहिजे का, तुम्ही सांगा, असं करा तसं करा. प्रत्येक गोष्टी अगदी मलाच नाही, अगदी सगळ्यांना विचारून त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. त्यांचं कौतुक करावं इतकं थोडं कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल. आता ते टीचर आहेत, म्हणजे नवरा बायको हजबंड वाईफ ते टीचर आहेत. त्यामुळं आपण आता टीचर लोक तर अर्थातच ज्ञानीच असतात. त्यामुळं त्यांनी सगळ्यांना खूप सांभाळून घेतलं, सामावून घेतलं. त्यामुळं गणेश उत्सव सुरुवातीपासून स्टार्ट टू एंड इतका छान उत्साहात पार पडला. कोण कोणावर रुसलं नाही, फुगलं नाही. आणि वर्गणी ही ज्याच्या त्याच्या सोयीच्छेने द्या असं सांगितलं होतं की द्यायची असेल तर द्या, नसेल द्यायची तर नका देऊ असंही नमूद केलं होतं. पण सगळ्यांनी अगदी उत्साहाने वर्गणी गोळा केली आणि खूप छान म्हणजे पद्धतीने गणेश उत्सव पार पडला. आता तिकडच्या गणेश उत्सवाबद्दल मी तुम्हाला सांगते. आता तिथं आम्ही चाळीमध्ये राहत होतो ना, तर तिथे गणेश उत्सव होता ना, तर तिथल्या ज्या ठराविक बायका होत्या ना, त्या म्हणजे आधिपत्य गाजवायच्या. असं नाही की प्रेमाने वर्गणी मागायची, वर्गणी द्यायची. म्हणजे त्या आम्ही तिकडं भाडेकरूच होतो, तर वर्गणी द्यायची म्हणजे द्यायचीच. ते तुमच्याकडे असतील नसतील आम्हाला त्याच्याशी काही देणं गेलं नाही. आणि वर्गणी मागायची पद्धत म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांसारखं त्यांनी ते पुरुषांनी बी यायचं, पोरं बी यायची टुक्कार वर्गणी मागायला. आज त्यांनी जरी हा ब्लॉग बघितला आणि मला तिथं गेल्यावर जरी बोलले ना, तरी मला काही फरक पडणार नाही. कारण त्यांनी तेवढी त्यांची कुवत दाखवलेली आहे. लायकी हा शब्द मला जास्तीत जास्त वापरायला आवडत नाही, कमीत कमी पण नाही त्यांनी त्यांची कुवत दाखवली म्हणून
आपल्याला बोलायची वेळ येते. अगदी गणेश उत्सव आला ना तर ती जयंती, अजून एक नाव नाही घेत मी, फार मोठ्या पुरुषाचं नाव आहे ते, महापुरुषाचं नाव आहे. ती जयंती आली आणि गणपती आला की आम्हाला अशी धडकीच भरायची. मला आता मी भांडायला खूप स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, समोरून 10 आली तरी मी एकटी हे करू शकते. पण यांचं म्हणायला गेलं तर हे भांडायला इतकं वक्तृत्व चातुर्य नाही आहे त्यांच्याकडं. आणि भांडायचं म्हणाल तर लोक फक्त मज्जाच बघायला येतात. त्यामुळं ह्यांना असं वाटायचं की आपल्यावर लोकांनी कुणी वर्चस्व कशाला गाजवायचं, म्हणून ते वर्गणी, त्यांना असं वाटायचं की वर्गणी, आणि परत एवढं मोठ्या ह्याच्यामधल्या सगळ्यांनी वर्गणी मागायची. मग प्रत्येकाला 500, प्रत्येकाला 1000 रुपये देणं शक्य आहे का आपल्याला, सांगा बरं. आज 15 मंडळ असतील तर 15,000 रुपये वर्गणी व्हायची. आणि ते झालं तर जे आमच्या चाळीमध्ये जी वर्गणी म्हणजे असायची ना, त्यांनी पण तसंच करायचं की वर्गणी एवढी दिलीच पाहिजे. आणि ते त्यांच्यातच असायचे सगळे, म्हणजे आम्हाला कधी इन्व्हॉल्व करून घेतलं नाही त्यांनी. म्हणजे माझी बहीण शेजारी होती, मी होते, मग कधी आम्हाला बोलले नाही की तुमचं आज आरतीचं नाही, तुम्ही आज आरती घ्या, आरतीला या, असं कधीच त्यांनी आम्हाला विचारलं नाही. पण आम्हीही त्यांची कधी अपेक्षा केली नाही, कारण त्यांच्याकडून अपेक्षा करावं इतकं असं जाऊ द्या. तर ते असं होतं. त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी आम्हाला कधीच इन्व्हॉल्व केलं नाही. त्याच्यामध्ये ठेवले होते भाजायला आणि त्याचा वास येत होता. शिवम झोपला आता, म्हटलं आता तो उठल्यावर खाईल म्हणून ते मखाने मी भाजायला ठेवलेले आहे. तर असा विषय की त्यांनी कधीच आम्हाला म्हणजे त्या दृष्टीने वागवलं नाही. आणि मग मला हे म्हणायचे नाही आपण द्यायचीच नाही वर्गणी, बघूयात मग काय होईल ते आपण बघून घेऊ, असं त्यांचं तरी म्हणणं असायचं. मी म्हणायचे कुठं कसं आहे, 10 पुरुषांच्या नादी लागायला येतं पण बायकांच्या नादी लागायला येत नाही. म्हणजे पुरुषांशी आपण भांडू शकतो पण बायकांशी आपण भांडू शकत नाही. म्हणून मी तर नेमकं रक्षाबंधन झालेलं असायचं आणि गणेश उत्सव यायचा, मग मी माझ्या रक्षाबंधनाची बऱ्याच वेळा वर्गणी मी दिलेली आहे. पण ह्या गणेश उत्सवात मला तिकडची बऱ्याच वेळा आठवण झाली की किती फरक असतो विचारांचा. आणि आता इतकं काही बोलू शकत, ज्ञानाचा, विचारांचा, आणि दुसऱ्यांना इज्जत द्यायला पहिली आपल्याकडं ती पाहिजे. आणि तिथला एक माणूस, आम्ही पहिलं जिथं राहत होतो ना तिथला एक माणूस आहे, म्हणजे माणूस म्हणता येणार नाही, कॉर्पोरेटर आपण म्हणू शकतो त्यांना. तर त्यांची माझी असं ओळख म्हणण्यापेक्षा आता कसं आहे, बोलण्यामुळं आमची ओळख झाली होती. तर ते मला कायम म्हणायचे. आता तिथले बरेचसे लोक काय बोलायचे ना, तर ते म्हणायचे लोकांनी आपली लायकी काढली ना, तर आपण म्हणायचं नाही की त्यांनी आपली लायकी काढली. लायकी तीच लोक काढतात ज्यांना स्वतःची लायकी नसती, असं त्यांनी मला सांगितलेला. तो शब्द मला वाटतं 10 ते 12 वर्ष झालं माझ्या मनात तो अजून घर करून आहे. आणि खरं तर सांगायचं तर म्हणजे असा विषय असा होतो की लोकांनी सगळ्यांना, आणि इथं आता आमचं तरी मनासमोर प्लॉटिंग आहे, म्हणजे आमचा प्लॉट आहे, अजून आमचं घर झालेलं नाही आहे, पण तरी त्यांनी आम्हाला त्या पद्धतीने वागवणूक दिली. उलट मी तर कधी म्हणते की आपण इथून जायचं आहे, तरी इथले बरेचसे लोक जे चांगले आहेत ते मला सल्ला देतात की जाऊ नका, एरिया खूप छान आहे, दुसरीकडे घर नका घेऊ, इथंच बांधा आणि इथंच राहा, असं मला बरेच लोक सांगतात. आणि ते अगदी सगळेच म्हणजे सगळीच लोक आवर्जून विचारपूस करतात. आणि अजून एक आहेत, मी नाव नाही घेऊ शकत, ते तर काय म्हणतात, तू नसल्यावर बरं नाही वाटत ग, तू प्रत्येक गोष्टीत भाग घेते, असं ते बोलतात. त्यामुळं मग हेच तिकडं का नाही होऊ शकलं असं मला तरी नेहमी असं वाटतं. आणि त्यांनी आम्हाला कधी सहभाग करून घेतला नाही कुठल्या गोष्टींमध्ये, आणि ती गोष्ट आयुष्यभर खलत राहील. आणि अजून काय नवीन ब्लॉग येत राहतील, पण मला ह्या विषयावर ब्लॉग बनवायचंच होतं, कारण आम्हाला खरंच तिकडं खूप त्रास झालेला आहे. बऱ्याच गोष्टीत लई त्रास झाला आम्हाला, लई म्हणजे लई प्रत्येक गोष्टीत. कुठली जयंती आली, कुठलं काही आलं की आम्हाला टेन्शन असायचंच, भांडणाचं, वर्गणीचं, एक कुठल्या तरी गोष्टीचं देण्याचं एक थोडंसं लिमिट असतं, किती द्यायचं. त्यांना असं वाटतं की जे लोक आपल्या इथं येतात ना, तिथल्या ठराविक नाही, बऱ्याचशा लोक असं वाटतं की ते लोक इथं आल्यात ना म्हणजे पोट भरायलाच आल्यात. अरे पोट भरायला का तुमच्या बापाचं खातो का आपण? आता इथले पण आहेत, असं काय नाही आहे. जे अज्ञानी लोक असतात ना, कमी शिक्षण झालेले, तीच लोक फक्त अशी बोलतात. आता इथंही आहेत ते लोक असं बोलतात म्हणजे जे प्रॉपर आहेत ते लोक बोलतात की गावाकडून आलेले लोक आहेत, म्हणजे त्यांना असं वाटतं की गावाकडचे लोक म्हणजे पुण्यात आलेली म्हणजे सगळे उपरीच, आणि ह्यांच्या काय कुणाच्या बापाचं आहे काय पुणे? सगळ्यांचंच सगळं आहे. आपण ऑल महाराष्ट्रात, भारत माझा देश आहे, आपण सगळ्यातले आहोत, आणि कोणाचं काय बापाचं एकट्याचं गावही नसतं, आणि कोणाचं पुणे हे कोणाच्या बापाचं नाही आहे, सगळ्यांचं आहे.
हेच ते सगळ्यांसाठी जे बोलतात की तुम्ही आमच्या इथं आलाय ना, मग पोट भरायला आलाय. सगळेच आलेले आहेत, पुण्यामध्ये आलेले आहेत किंवा सगळ्यांनाच गावाकडे जमिनी आहेत, सगळं आहे. पण तुम्ही बोलताना विचार करत जावा. आणि मला एवढा परमेश्वरावर विश्वास आहे ना, तुम्हाला खरं सांगू, खूप माझ्या डोक्यात म्हणजे जे माझ्याकडं जे आहे ना आत्ता सध्याला जे डोक्यात आहे ना, त्याच्याबद्दल खूप सारे विचार आहेत, खूप साऱ्या अडचणी येतात. पण माझा परमेश्वरावर इतका विश्वास आहे ना की जे पण होणार आहे ना ते सगळं चांगलंच होणार आहे. हां, वेळ लागतोय, पण जे होणार आहे ना ते चांगलं होणार आहे. हे गेलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, दुसरीकडे अजून छान भेटेल. आणि आपल्याला कशाचं काही वाटत नाही आहे, कारण देवाने जे काही केलं आहे ना ते सगळं चांगलंच केलं आहे. आत्तापर्यंत माझ्याकडं ज्या गोष्टी मला मिळायच्या नव्हत्या नशिबाने त्याही मला मिळालेल्या आहेत. त्यामुळं ही गोष्ट बेटर दॅन बेस्ट. एक मैत्रिणाची म्हणते लेट होईल पण थेट होईल, तर तेही होईल. आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे. माझा देवावर प्रचंड विश्वास आहे. ज्यावेळेस देव इथली म्हणजे खड्डा खांदतो ना त्यावेळेला पहिल्या मातीची योजना केलेली असते की ती माती कुठं जाणार आणि ती माती कुठला खड्डा भरून काढायची आहे, त्यावेळेला ती माती निघत असते बाहेर. इतका माझा परमेश्वरावर विश्वास आहे. तो सगळं करणार आहे ना, सगळं चांगलं करणार आहे. फक्त त्याला वाट बघावी लागते आणि त्यावेळेची थोडीशी वाट बघावी लागते. आणि त्यासाठी आपल्याला खूप सारं संघर्ष करावा लागतो. तोच थोडासा चालू आहे असं म्हटलं तरी. इवन टेन्शन मी घेत नाही कशाचं, पण विचारचक्र थांबत नाही. बाकी काय नाही. माझा परमेश्वरावर असलेला विश्वास मात्र एक दिवस सत्य साकार होईल. आणि तुम्हाला ब्लॉग आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याही बाबतीत असं झालेलं आहे का हेही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघून कुणाला मिरच्या लागल्या असतील तरी मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. माझा व्हिडिओ बघताय गुणांनी बघा. आजचा व्हिडिओला शेवट जे बघताय ना तुम्ही, ते तुम्हाला त्या 4 जणींसाठी आहे. तुम्ही हिशोबात राहा. हिशोबाच्या बाहेर जर गेला तुमच्या नावासहित मी तुम्हाला यूट्यूबला इंस्टाग्रामला टाकू शकते. माझा तुमच्याशी काहीही संबंध नाही आहे. हां, इवन मी तुम्हाला बघितलेलं पण मला वाटतं माझ्या लग्नाच्या आधी मी तुम्हाला पाहिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही माझ्या नादेला लागू नका. माझ्या वाटेला जर गेलात तर काय होईल हे मी सांगू शकत नाही. आता मी तुमचं काय बिघडू शकत नाही. ते काय म्हणतात ना, मी काय बिघडू शकत नाही. पण तुम्ही विनाकारण माझ्या नादी लागू नका असं मला तरी म्हणायचं आहे. कारण मी आता म्हणजे रिवेंज बदला घेणं ते तसलं सगळं माझ्या डोक्यातून मी काढून टाकलेलं आहे. त्यामुळे मी तरी तुमच्या ह्याच्यामध्ये नाही आहे. आता ह्या विषयावर अजून माझं ठरलेलं नाही आहे काय करायचं आहे तुमच्याबद्दलचं. पण मला इवन आत्ता 2-4 दिवसातच कळलेलं आहे तुमच्या तिघी-चौघींबद्दल. त्यामुळे तुम्ही हिशोबात राहा. व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही खूप लांब आहात इथून, किलोमीटर सांगायला येणार नाही मला, पण तुम्ही हिशोबात राहा बाई. माझ्या नादी लागू नका. मी बळबळ तोंड गप्प केलेलं आहे, त्यामुळे मला तोंड खोलायला लावू नका. मी अजून बोपडीला विसरलेले नाही आहे. बोपडीत ज्या प्रकारच्या शिव्या असतात त्या शिव्या जर ऐकल्या तर कानाचे पडदे फाटतील आणि डोळ्यातून तर काय होईल सांगता येणार नाही. म्हणून तुम्ही हिशोबात राहा. मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये याच्याबद्दल बोलूयात. आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्या आठवणी आणि इथं झालेला गणेश उत्सव खूप फरक होता. आणि तो काळ गेला आणि आता इथून पुढचं पण येणारे सगळे चांगलेच असतील. पण इथंच आपण हा ब्लॉग संपूया. रामकृष्ण हरी मंडळी.